Yes, hello everyone. I welcome you all on the platform of Global Online. As we know, friends, Global Online platform has launched a complete course for upcoming Maharashtra Law CET examination 2023. आणि या पर्टिक्युलर सिरीजमध्ये आपण होल सिलेबस ऑफ दी महाराष्ट्र लॉ CET एंट्रन्स एक्झामिनेशन डिस्कस करत आहोत. यासोबतच विल बी स्टार्टिंग विथ दी इम्पॉर्टंट टॉपिक ओके दॅट इज दी लीगल ॲप्टिट्यूड, जे लॉ एंट्रन्स एक्झामच्या हिशोबाने खूप जास्त इम्पॉर्टंट टॉपिक आहे. अँड इन दॅट पर्टिक्युलर युनिट आपण इंडियन कॉन्स्टिट्यूशन हा टॉपिक डिस्कस करणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये. ओके, सो काही फ्यू लेक्चर्स आपण इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये देणार आहोत बिकॉज दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. वेनेवर वी टॉक अबाउट द इंडियन पॉलिटी वी मस्ट बी एबल टू अंडरस्टँड की इंडियन कॉन्स्टिट्यूशन काय आहे. सो कशा पद्धतीने फ्रेमवर्क करण्यात आलेला आहे, हू वर इन्वॉल्ड इन ट्रिगरिंग ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, कॉन्स्टिट्यूशन बनवण्यामागे काय रिझन होतं, एव्हरीथिंग शुड बी क्लिअर इन दिस पर्टिक्युलर टॉपिक. सो बिफोर मूविंग इन टू द व्हिडिओ फ्रेंड्स, लेट अस डिस्कस what are the complete features of the complete course launched by Global Online platform. Here you will be provided with the following features. Okay, so the very first feature is full syllabus live video lectures will be provided to you. Similarly, full syllabus test series, 2000 plus MCQ question bank will be provided and full syllabus notes. हे जे सगळे फीचर्स जे आपण बघितलं, या सर्व फीचर्सची जी फीस आहे दॅट विल बी 2000 रुपीज. कोर्स जो असणार आहे तो बायलिंग्वल जाईल, इन इंग्लिश ॲज वेल ॲज इन मराठी. हा कोर्स जो आहे आपला कंटिन्यू असणार आहे. ओके, सो बिफोर मूविंग इन टू द व्हिडिओ फ्रेंड्स, हा कोर्सला जर तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता फॉर एनरोलमेंट ऑफ कोर्स विच इज 8179138413, किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे प्लेस्टोरवरती अवेलेबल आहे, तिथून तुम्ही ॲप्लिकेशनला इन्स्टॉल करू शकता. वन्स यूल इन्स्टॉल इट, ओपन दी ॲप्लिकेशन, यू विल फाइंड सच टाईप ऑफ इंटरफेस. इन दिस पर्टिक्युलर इंटरफेस खालच्या बाजूला जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिला तर स्टोर नावाचं आयकन आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावरती माय कोर्सेस या पेजवरती जाल. माय कोर्सेस पेजवरती सर्च टॅब आहे. आता त्या सर्च टॅबमध्ये तुम्हाला CET असं टाईप करायचं. CET टाईप केल्यावरती कोर्स अलॉंग विथ द फीस जे खालच्या बाजूला डिस्प्ले होऊन जाईल अँड हेन्स यू कॅन गेट एनरोल टू दी कोर्स. ओके, सो अशा पद्धतीने तुम्ही कोर्सला एनरोल करू शकता, सबस्क्राईब करू शकता. तर आजचा जो आहे फर्स्ट लेक्चर अबाउट द इंडियन कॉन्स्टिट्यूशन लीगल ॲप्टिट्यूडमधला जो टॉपिक आहे तो आपण आज डिस्कस करणार आहोत. वेनेवर वी टॉक अबाउट एनी सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन ऑर स्टेट एंट्रन्स एक्झामिनेशन फॉर लॉ, इंडियन पॉलिटी इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. ओके, आणि इंडियन पॉलिटीला समजण्यासाठी त्याची हिस्ट्री समजणं, ओके, लाईक द प्रीफेस, वॉट वी कॅन से प्रीफेस, त्याचे एक्नॉलेजमेंट्स घेणं इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. अँड त्याच्या अकॉर्डिंग जे आहे आपण आज इंडियन कॉन्स्टिट्यूशनला इन डिटेल जे आहे डिस्कस करणार आहोत. ओके, सो लेट अस बिगिन. सो बिफोर मूविंग इन टू द व्हिडिओ फ्रेंड्स, आपण पर्टिक्युलर या टॉपिकमध्ये काय काय डिस्कस करणार आहोत, आय टेल यू दॅट. विल बी डिस्कसिंग अबाउट द हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड. ओके, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड काय आहे हे स्टडी करणं इम्पॉर्टंट आहे. नेक्स्टली इन लीगल ॲप्टिट्यूड विल बी डिस्कसिंग अबाउट दी मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन, कशा पद्धतीने कॉन्स्टिट्यूशन बनवण्यात आलेलं आहे, त्याची हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड काय आहे हे समजून घेणार आहोत. सोबतच सलाइंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, व्हॉट आर द सलाइंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, कॉन्स्टिट्यूशन जे आहे त्याचे फीचर्स काय आहेत. ओके, दॅट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट पॉईंट. ॲज वेल ॲज वेन वी टॉक अबाउट कॉन्स्टिट्यूशन, प्रियम्बल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. तर हे पण आपण इन डिटेल डिस्कस करणार आहोत. लाईक द इन्ग्रेडियंट्स काय आहेत प्रियम्बलचे, कीवर्ड्स काय आहेत, सिग्निफिकन्स काय आहे प्रियम्बलचं. ओके, ॲज वेल ॲज अमेंडेबिलिटी ऑफ प्रियम्बल पॉसिबल आहे का नाही. ओके, अमेंडमेंट जे असतं आपण ज्याला बोलतो की चेंजेस करणं कॉन्स्टिट्यूशनमध्ये, ते पुढे बघूयात आपण काय अमेंडेबिलिटी किंवा अमेंडमेंट ऑफ एनी ॲक्ट काय असतं काय नाही. बट दिस इज इम्पॉर्टंट. सिमिलरली युनियन टेरिटरीज, सिटिझनशिपचे रिगार्डिंग जे काही ॲक्ट्स आहेत ते आपण डिस्कस करणार. ओके, फंडामेंटल राईट्स कोणते कोणते आहेत. ओके, फंडामेंटल राईट्स, दॅट इज द फीचर ऑफ फंडामेंटल राईट्स. डेफिनेशन ऑफ स्टेट काय आहे, दॅट इज द फर्स्ट आर्टिकल. सिमिलरली राईट ऑफ इक्वॅलिटी, राईट ऑफ फ्रीडम, राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन, राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन, कल्चरल अँड एज्युकेशनल राईट्स. ओके, अगेन इफेक्ट
इफेक्टिंग सर्टन फंडामेंटल राइट्स बद्दल डिस्कस करणार आहोत. ओके, सो सिग्निफिकन्स ऑफ द फंडामेंटल राइट्स, एव्हरीथिंग विल बी डिस्कस अंडर द फंडामेंटल राइट्स अगेन. DPSP, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, दिस इज अगेन अन इम्पॉर्टंट टॉपिक. यामध्ये आपण फीचर्स काय DPSPचे, क्लासिफिकेशन काय आहेत, न्यू डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स काय आहेत, सँक्शन्स बिहाइंड द डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स, क्रिटिसिझम ऑफ द डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स, ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. सो एक डिफरन्स काय आहे किंवा एक कन्फ्लिक्ट काय आहे फंडामेंटल राईट्स आणि DPSP मधलं हे पण बघणार आहोत. ओके, सोबतच विल बी डिस्कसिंग अबाउट द फंडामेंटल ड्युटीज. व्हॉट आर द फंडामेंटल ड्युटीज? ओके, त्यामध्ये स्वर्ण सिंग कमिटी रेकमेंडेशन, लिस्ट ऑफ फंडामेंटल राईट्स, फीचर ऑफ द फंडामेंटल ड्युटीज, किंवा क्रिटिसिझम काय आहे, सिग्निफिकन्स काय आहे, किंवा वर्मा कमिटी ऑब्झर्वेशन्स काय, त्या सगळ्या गोष्टी. सोबतच अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, कॉन्स्टिट्यूशनमध्ये चेंजेस आणणं, त्याला आपण काय बोलतो, अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. अमेंडमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशन पॉसिबल आहे का? पॉसिबल आहे, तर मग कुठल्या टर्म्स अँड कंडिशन्सवरती पॉसिबल आहे, प्रोसिजर काय आहे, टाइप्स ऑफ अमेंडमेंट्स काय, त्या सगळ्या गोष्टी, आणि एक बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन, जसं की एमर्ज कसं झालेलं आहे, बेसिक स्ट्रक्चर. ठीक आहे, एलिमेंट्स काय आहेत बेसिक स्ट्रक्चरचे, सगळ्या गोष्टी आपण यामध्ये डिस्कस करणार आहोत. सिमिलरली सेंटर स्टेट रिलेशन, एव्हरीथिंग कॅन नॉट बी डिस्कस्ड इन डिटेल. ओके, और ॲज वेल ॲज सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये प्रेसिडेंट, वाइस प्रेसिडेंट, प्राइम मिनिस्टर, सेंट्रल काउन्सिल, मिनिस्टर, कॅबिनेट कमिटी, पार्लमेंटरी कमिटी, पार्लमेंटरी फोरम्स काय आहेत. ओके, सुप्रीम कोर्ट, ज्युडिशियल रिव्ह्यू, ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम. ओके, पब्लिक इंटरेस्ट लिगिटेशन, चीफ मिनिस्टर काय, स्टेट काउन्सिल ऑफ मिनिस्टर, स्टेट लेजिस्लेचर, हायकोर्ट, ट्रायब्युनल्स कशाला बोलतात, सबऑर्डिनेट कोर्ट्समधले जे कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स, स्ट्रक्चर्स अँड ज्युरिस्डिक्शन. ओके, एव्हरीथिंग विल बी डिस्कस इन डिटेल. गव्हर्नर असेल, पंचायती राज, म्युनिसिपॅलिटीज. ओके, इलेक्शन कमिशन काय आहेत, UPSC दॅट इज युनियन पब्लिक ऑफ सर्व्हिस कमिशन, स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन दॅट इज स्टेट, जे आपण ह्याला बोलतो, काय बोलतो की स्टेट गव्हर्नमेंट सर्व्हिसेस जे आहेत. ओके, फायनान्स कमिशन, नॅशनल कमिशन्स. ओके, ह्या सगळ्या गोष्टी आपण इन डिटेल, नीती आयोग असेल, सगळ्या गोष्टी आपण इन डिटेल जे आहे डिस्कस करणार आहोत. सो आता याची स्टार्ट कशी करायची, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडला आपण सुरुवात करूया. सुरुवात कुठून करायची, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड. ठीक आहे, आता तुम्हाला हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड समजण्यासाठी एवढं माहिती असायला पाहिजे की इंडियामध्ये ब्रिटिश 1600मध्ये एंटर केले होतं. ठीक आहे, 16व्या शतकामध्ये, दॅट इज 1600मध्ये त्यांनी ब्रिटिश इंडियामध्ये एंटर केले. ठीक आहे, कशाच्या फॉर्ममध्ये एंटर केले, ईस्ट इंडिया कंपनीच्या फॉर्ममध्ये त्यांनी इंडियामध्ये एंटर केले, ज्या कंपनीच्या अंडर, ठीक आहे, त्यांना ट्रेडिंग राईट्स भेटले होते वाया क्वीन एलिझाबेथ I. क्वीन एलिझाबेथनी जे आहे त्या ब्रिटिश लोकांना ट्रेड करण्यासाठी एक्सक्लुझिव्ह राईट्स दिलेले होते. ठीक आहे, मग ते इंडियामध्ये आल्यानंतर त्यांनी कशा पद्धतीने दिवाणी राईट्स अडॉप्ट केलं, ह्या सगळ्या गोष्टी बघूयात. पण हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड म्हटल्यावरती कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियन हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड, इट वॉज द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया वॉज ड्राफ्टेड अंडर द कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली ऑफ इंडिया, वॉज declared as passed on 26th of November 1949, enacted on 26th of January 1915. आता यामध्ये दोन इम्पॉर्टंट डेट्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. ओके, कोणते की कॉन्स्टिट्यूशन जो आहे कधी पास करण्यात आलं होतं आणि कॉन्स्टिट्यूशन इनॅक्ट कधी करण्यात आलेलं होतं, दोन डेट्स. ठीक आहे, कॉन्स्टिट्यूशनला पास करण्यात आलेलं होतं 26th of November 1949. इनॅक्ट म्हणजे काय, इनॅक्टेड म्हणजे, इनॅक्टचा अर्थ काय होईल, इनॅक्ट इट मीन्स दॅट कधी कॉन्स्टिट्यूशन पॉवरमध्ये आला. ठीक आहे, किंवा ॲक्च्युअल कॉन्स्टिट्यूशन बनवल्यात तर आलं होतं, बट कॉन्स्टिट्यूशनचा यूज कधीपासून करण्यात आला होता, इनॅक्ट कधी करण्यात आला होता, 26th of January 1950. आणि मोस्ट ऑफ द स्टुडंट्स गेट कन्फ्यूज इन द बोथ डेट्स. डिक्लेअर कधी करण्यात आला होता आणि पास करण्यात कधी आला होता हे कीवर्ड्स, आणि इनॅक्ट कधी करण्यात आला होता हे दोन कीवर्ड्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडमध्ये एक लक्षात ठेवा, ब्रिटिश इंडियामध्ये 1600मध्ये आले होते आणि त्यांनी कशाच्या फॉर्ममध्ये आले होते, ईस्ट इंडिया कंपनीच्या फॉर्ममध्ये. हे तर आपल्याला माहिती आहे, ईस्ट इंडिया कंपनी. थोडं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड झालं. ठीक आहे, आणि त्यांना क्वीन एलिझाबेथ I नी
एक्सक्लुझिव्ह ट्रेडिंग राईट्स दिले होते. त्यांनी एक चार्टर साईन केला होता. चार्टर साईन करणे म्हणजे काय, पेपर साईन केला होता आणि त्या पेपरच्या अंडर त्यांना इंडियामध्ये ट्रेडिंग राईट्स भेटण्यात आलेले होते. ठीक आहे. ट्रेडिंग राईट्स भेटल्यानंतर सोबत हळूहळू काय होऊ लागलं की स्लोली त्यांना दिवाणी राईट्स भेटल्या होत्या. म्हणजे असे राईट्स त्यांचा कंट्रोल रेव्हेन्यूवर गेला होता, पैशांवरती गेला होता, बेंगाल, बिहार अँड ओरिसामध्ये. तर अशा चक्रीमध्ये काय होऊ लागलं की ब्रिटिश क्राऊन एक डिरेक्ट रेस्पॉन्सिबिलिटी दिली होती कोणाला, ईस्ट इंडिया कंपनीला रूल करण्यासाठी इंडियावरती. स्लोली त्यांचा इंडियावरचा जो पॉवर आहे तो वाढत गेला आणि कुठे ना कुठे दिस लेड टू अन एक्सप्लोजन. आणि एक्सप्लोजनमुळे इंडियन लोकांना वाटत होतं की आपला एक कॉन्स्टिट्यूशन असणं, आपला एक स्वतःचं रूलिंग बुक असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सो कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाला ड्राफ्ट करण्यात आलेलं होतं. ठीक आहे. वाया दी कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. ड्राफ्ट करण्यात आलं होतं म्हणजे काय, लिहिण्यात आलं होतं. कोणी लिहिलं त्याला, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. लिहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, पण त्याला फॉर्म कोणी दिला होता, एक कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली ऑफ इंडियाने दिला होता. मग कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली ऑफ इंडियाने त्याला कधी पास केलं, 26 नोव्हेंबर 1949 अँड इनॅक्ट कधी केलं, 26 जानेवारी 1950. दिस आर द 2 इम्पॉर्टंट डेट्स. आता बॅकग्राऊंड मी तुम्हाला हे एक्सप्लेन केलं की ब्रिटिश इंडियामध्ये आले 1600मध्ये ॲज अ ट्रेडर्स इन द फॉर्म ऑफ ईस्ट इंडिया कंपनी. त्यांना एक्सक्लुझिव्ह ट्रेडिंग राईट्स भेटले होते इंडिया. एक्सक्लुझिव्ह म्हणजे काय, कम्प्लिटली, म्हणजे त्यांच्याच हिशोबाने ट्रेड करत होतं इंडियामध्ये. ओके. बट 1765मध्ये कंपनीनी दिवाणी राईट्स भेटले होतं त्यांना, बेंगाल, बिहार आणि ओरिसा. दिवाणी राईट्स म्हणजे काय, राईट ओव्हर द रेव्हेन्यू. पैशांवरचे जे सगळे राईट होते ट्रेड करण्याचे, बेंगाल, बिहार आणि ओरिसा जे काही इम्पोर्ट एक्सपोर्ट होत होतं त्यांच्यामध्ये, ते सगळे राईट्स कोणाला भेटले सर, ब्रिटिश लोकांना भेटले. तर ही डेट पण इम्पॉर्टंट आहे. 1765मध्ये ब्रिटिश लोकांना, जे ईस्ट इंडिया कंपनी होती, त्यांना दिवाणी राईट्स भेटले होते इन बेंगॉल, बिहार अँड ओरिसा. ठीक आहे. हे कुठे ना कुठे ट्रिगरिंग पॉईंट होता ज्या टाईमला ब्रिटिशला पॉवरमध्ये आणण्यात आलेलं होतं. ठीक आहे. इन 1858 in the wake of Sepoy Mutiny, the British Crown assumed direct responsibility of the governance in India and continued till the 1947. ठीक आहे. सिपॉय म्युटनीच्या प्रेझेन्समध्ये ब्रिटिश क्राऊननी काय अज्युम केलं की जे इंडियन गव्हर्नन्सवरती एक ब्रिटिशचा एक डिरेक्ट कंट्रोल किंवा डिरेक्ट रेस्पॉन्सिबिलिटी आणण्यात आलेली होती. ठीक आहे. इट वॉज इन द इयर 1934 when M.N. Roy put forward the ideas of the constitution of a constituent assembly which was finally formed in 1946. आता यामध्ये एक व्हेरी मच इम्पॉर्टंट क्वेश्चन असा क्रिएट होऊ शकतो की जी आयडिया होती कॉन्स्टिट्यूशन बनवण्याची बाय द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, ही कोणाची होती, तर आन्सर काय असणार आहे, M.N. रॉय. आन्सर काय असणार आहे सर, M.N. रॉय. सो आयडिया वॉज पुट फॉरवर्ड. कोणी आयडिया समोर ठेवली होती, M.N. रॉयनी आयडिया समोर ठेवलेली होती फॉर ड्राफ्टिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. आणि कधी फॉर्म करण्यात आलेलं आहे आणि कधी इनॅक्ट करण्यात आलेलं आहे, हे दोन्ही डेट्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. क्लिअर एव्हरीवन. नेक्स्ट. आता या सोबतच आता इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट 1947 खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट. ठीक आहे. आता इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट दॅट इज IIA 1947 इयर पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडसाठी हे इयर इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. इट केम इन टू फोर्स ऑन 18 जुलै 1947, डिवायडेड ब्रिटिश इंडियन टेरिटरी इंटू 2 न्यू स्टेट्स दॅट इज द इंडिया अँड द पाकिस्तान. जेव्हा इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट 1947ला फोर्समध्ये आणण्यात आलेलं होतं किंवा त्याला इम्प्लिमेंट करण्यात आलेलं होतं, तेव्हा ब्रिटिश इंडियन टेरिटरी जी होती, म्हणजे तेव्हा आधी इंडिया आणि पाकिस्तान एकत्र होते, राईट. दे वर अ सेम टेरिटरी जे ब्रिटिश कंट्रोलच्या अंडर होतं, राईट. तर त्यांना 2 डिफरंट स्टेट्समध्ये डिवाइड करण्यात आलेलं होतं, इंडिया अँड पाकिस्तान. ओके. these were to be dominions under the commonwealth of the nation until their constitution came into effect. ओके. ते कशाच्या अंडर होते, हे जे दोन्ही स्टेट्स बनलेले होते. आता लक्षात घ्या, स्टेट इट डझंट मीन राज्य.
ठीक आहे. इंडियाला एक आपण कम्प्लीट इंडियाला स्टेट बोलतो, हे लक्षात घ्या. इन दी लँग्वेज ऑफ इंडियन पॉलिटी आपण इंडियाला स्टेट असं बोलतो. सिमिलरली इंडिया आणि पाकिस्तान 1947 अंडर द ॲक्ट ऑफ इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट, ओके, इंडियन इंडिपेंडन्स ॲक्टच्या अंडर ह्या दोन्ही हे एक कम्प्लीट ब्रिटिश टेरिटरीला 2 सेक्शनमध्ये डिवाईड करण्यात आलेलं होतं, किंवा 2 डॉमिनियन्समध्ये त्यांना डिवाईड करण्यात आलेलं होतं. एक होता इंडिया आणि दुसरा स्टेट होता पाकिस्तान, ज्यांना कोणाच्या अंडर होते हे, स्टील देवर अंडर दी कॉमनवेल्थ ऑफ नेशन. कॉमनवेल्थ ऑफ नेशनच्या अंडर होते. तोपर्यंत जोपर्यंत तुमच्या प्रत्येकाचं कॉन्स्टिट्यूशन नाही बनणार तोपर्यंत तुम्ही कॉमनवेल्थ ऑफ नेशनच्या अंडर राहणार, असं ब्रिटिशने डिक्लेअर केलेलं होतं. ओके, सो यू हॅव टू कीप इन माइंड इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट 1947, ज्यामध्ये ब्रिटिश इंडियन टेरिटरी म्हणजे जो भाग होता ब्रिटिशच्या अंडर त्याला आपण 2 ह्याच्यामध्ये डिवाईड केलं, 2 स्टेट्समध्ये. एक होता इंडिया आणि पाकिस्तान. जोपर्यंत तुमचं कॉन्स्टिट्यूशन नाही बनण्यात येईल तोपर्यंत कॉमनवेल्थ ऑफ नेशनच्या ते अंडर होते. ठीक आहे. नाउ नेक्स्ट पॉईंट इज द कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली वॉज डिवायडेड इंटू 2 फॉर द सेपरेट स्टेट. आता बघा, जी कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली बनवण्यात आलेली होती फॉर ड्राफ्टिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन लिहिण्यासाठी एक कमिटी आपण बोलू शकतो, किंवा एक ग्रुप बनवण्यात आलेला होता आणि त्या ग्रुपला आपण बोलतो कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली. आता ह्या कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीला त्यांनी परत 2 सेपरेट ग्रुप्समध्ये डिवाईड करण्यात आलेलं होतं. फॉर इंडिया 1 कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली आणि दुसरी फॉर पाकिस्तान. ठीक आहे, 2 डिफरंट स्टेटसाठी, दोन्ही सेपरेट स्टेटसाठी 2 डिफरंट कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीला बनवण्यात आलेलं होतं. The act revealed the British Parliament of any further rights and obligation towards India or Pakistan and granted sovereignty over the lands to the respective constituent assembly. म्हणजे काय, जे ॲक्ट होता इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट, या ॲक्टच्या अंडर जे ब्रिटिश पार्लमेंट होतं त्यांनी काय डिक्लेअर केलं की जे इंडिया आहे आणि पाकिस्तान आहे त्यांच्यावरती त्यांचा काहीही राईट्स किंवा ऑब्लिगेशन्स आता नाही राहिलेले आहेत. सोबत त्यांनी एक सॉवरेनिटी ओव्हर बोथ दी लँड्स त्यांना दिलेली होती. म्हणजे त्यांनी स्वतःची कॉन्स्टिट्यूशन ड्राफ्ट करू शकतात. कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली जे आहे ते आपल्या हिशोबाने कॉन्स्टिट्यूशनला ड्राफ्ट करू शकतात असे त्यांनी राईट्स दिलेले होते. ठीक आहे. When the Constitution of India came into force on 26th of January 1950, it repealed the Indian Independence Act. एक लक्षात घ्या, इवन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया जेव्हा बनवण्यात आलेला होता किंवा फोर्स करण्यात आलेला होता, इनॅक्ट करण्यात आलेला होता, स्टील जे IIA ॲक्ट होता, इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट 1947, हा ॲक्ट स्टील इट वॉज रिपेल्ड म्हणजे काय, रिमूव्ह करण्यात आलेला होता. तर यामध्ये इंडिया सीज्ड टू बी डोमिनियन ऑफ द ब्रिटिश क्राउन अँड बिकेम अ सॉवरेन डेमोक्रेटिक रिपब्लिक ॲट द डेट ऑफ 26th of November 1949 इज ऑल्सो नोन ॲज नॅशनल लॉ डे. ओके, नॅशनल लॉ डे म्हणजे काय सर, 26th of November 1949, ज्यामधून जो इंडियन स्टेट होता ते अंडर द ब्रिटिश क्राऊन होता, आधी त्याला ब्रिटिश क्राऊनच्या अंडरहून रिमूव्ह करण्यात आलेलं होतं आणि इंडियाला डेमोक्रॅटिक अँड रिपब्लिक असं डिक्लेअर करण्यात आलेलं होतं. आणि 26th of November 1949 हे लक्षात ठेवायचं, दिस इज कॉल्ड ॲज नॅशनल लॉ डे. आजच्या आज आपण भरपूर सारे MCQs पण कवर केलेत. इफ यू लुक ॲट दी MCQs, द व्हेरी फर्स्ट वन इज की इंडियन कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीनी कधी कॉन्स्टिट्यूशन बनवलं, कधी पास केलं आणि कधी इनॅक्ट करण्यात आलं होतं, कधी फोर्समध्ये आणण्यात आलं होतं. हे 2 इम्पॉर्टंट डेट्स. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट होती की इंडियामध्ये ब्रिटिश कधी आले, ओके, त्यांना दिवाणी राईट्स कधी भेटले, कोण 3 इंडियन स्टेटमधले असे प्लेसेस होते जिथे त्यांना दिवाणी राईट्स भेटले, दॅट वॉज बेंगॉल, बिहार अँड ओरिसा. ओके, अँड दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट होती की कोणी कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली बनवण्यासाठी स्वतःची आयडिया आधी पुढे ठेवली होती, दॅट वॉज M.N. रॉय. ओके, दिस वॉज दी अनदर MCQ. इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट 1947ला हलक्यात नाही घ्यायचं, यावरनं क्वेश्चन बनवू शकतात. दॅट इज इंडिया अँड पाकिस्तान टेरिटरी फॉर्म करण्यात आले होते, किंवा 2 डिफरंट स्टेट फॉर्म करण्यात आलेले होते जे ब्रिटिश इंडियन टेरिटरीच्या अंडर होते. सिमिलरली त्यांचा कंट्रोल कोणाच्या अंडर होता, कॉमनवेल्थ ऑफ नेशनच्या अंडर होता, अंटील कॉन्स्टिट्यूशन बनवण्यात नाही आलं.
तोपर्यंत 2 डिफरंट स्टेट्स होते, दोन्ही डिफरंट स्टेट्सचे डिफरंट कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली होती, इंडियाची वेगळी अँड पाकिस्तानची वेगळी, ज्याच्या अंडर इंडियाला आणि पाकिस्तानला रिपब्लिक सॉव्हरेन असं डिक्लेअर करण्यात आलेलं होतं. ॲट द सेम टाईम कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली जी आहे सोबतच 26 नोव्हेंबर 1949ला नॅशनल लॉ डे पण बोलतात, कारण ह्यामध्ये ब्रिटिश क्राऊनचा जो राज्य होता ते रिमूव्ह करण्यात आलेला होता आणि इंडियाला सॉव्हरेन, डेमोक्रेटिक आणि रिपब्लिक डिक्लेअर करण्यात आलेलं होतं. सो आय एम होपिंग दिस तुम्हाला क्लिअर झालेलं आहे. ठीक आहे. आता कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली काय, एकदा थोडीशी तुम्हाला मी आयडिया देते. कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हणजे असा एक ग्रुप होता ज्यांनी एकत्र येऊन कॉन्स्टिट्यूशन लिहिलं. ठीक आहे, कॉन्स्टिट्यूशन लिहिलं. सो कॉन्स्टिट्यूशन अशा पद्धतीने ड्राफ्ट करण्यात आलं होतं. मी सांगते सगळ्यात मेन ज्यांचा रोल होता दॅट वॉज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी डिफरंट कंट्रीजचे कॉन्स्टिट्यूशन्स वाचले. ओके, ते कॉन्स्टिट्यूशन्स वाचून त्यांनी प्रत्येक कंट्रीमधलं जे कॉन्स्टिट्यूशन मधले जे फीचर्स होते, जे हायलायटिंग फीचर्स होते, तर ते हायलायटिंग फीचर्स त्यांनी अडॉप्ट केले आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये. म्हणून आपल्या कॉन्स्टिट्यूशनला पॅचवर्क ऑफ दी कॉन्स्टिट्यूशन बोलतात. पॅचवर्क का बोलतात? का कारण जे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये, संविधानामध्ये जे काही वेगवेगळे फीचर्स असाइन करण्यात आलेले आहेत किंवा जे काही व्हेरियस आपल्याला राईट्स प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत, ते डिफरंट कंट्रीच्या कॉन्स्टिट्यूशनला स्टडी करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते सगळ्या गोष्टी आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये घेण्यात आल्या. मग यावरून एक क्वेश्चन अराईज होतो, इज आवर कॉन्स्टिट्यूशन व्हॉट वी कॅन से बॉरोड कॉन्स्टिट्यूशन? म्हणजे आपण दुसऱ्या कॉन्स्टिट्यूशनमधून ह्या सगळ्या गोष्टी चोरी केल्या, किंवा असं होऊ शकतं का की आपण आपल्या स्वतःचं काही अस्तित्व नाही आहे या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आणि दुसऱ्यांकडनं फक्त बॉरो करत गेलेलो, असं आहे का? तर हे जे काय आहे ते उद्याच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करू. बिलकुल नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे कॉन्स्टिट्यूशन ड्राफ्ट केलं, सो देर मस्ट बी अ बिग रिझन बिहाइंड इट फॉर लाईक पिकिंग अप ऑल द फीचर्स फ्रॉम डिफरंट कॉन्स्टिट्यूशन. सो हेन्सफोर्थ इट इज कॉल्ड ॲज द पॅचवर्क. ओके, इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज कॉल्ड ॲज पॅचवर्क. तो बघूयात कसं काय पॅचवर्क बोलतात एंड ऑल. सो आज लेक्चर पुरतं इतना ही काफ़ी था. कल देखेंगे कॉन्स्टिट्यूएंट असेंबली. सो दिस वॉज एंड ऑफ टुडेस लेक्चर. थैंक यू फॉर वॉचिंग इट. हैव अ ग्रेट डे एवरीवन. बाय.